राम राम मंडळी, मी कुस्ती निवेदक बापू बनसोडे जामगावकर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आज कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे भव्य आणि दिव्य असं कुस्ती मैदानाचं नियोजन आणि आयोजन यात्रा कमिटीने केलेलं आहे. या गावचे वस्ताद नामदेव खराडे वस्ताद. या कुस्तीची परंपरा किती वर्षाची आहे तेवढं तुम्ही सांगा. 41 वर्ष चालू. किती सालापासून चालू आहे? 85 पासून चालू आहे. 1985 1985 पासून ही परंपरा चालू आहे. चालूच आहे. आणि ही मोडकळीत आलेली होती कोरोना काळाला काय? कोरोनाच्या काळाला प्रत्येकाचीच होती. पण आपण ती पुन्हा बंद पडू दिली नाही. बंद पडू दिले नाही. उत्तर वाढत चालली ही परंपरा. वाढतच चालली. कुठल्या देवाची यात्रा आहे ही? अलाउद्दीन बाबा, पीर अलाउद्दीन बाबा या यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त सालाबादाप्रमाणे दरवर्षी ही मैदान होत आहे. वस्ताद तुमचं नाव काय? नामदेव पूर्ण पूर्ण नामदेव तुकाराम खराडे, राहणार कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आता तुम्हाला हे कुस्ती मैदान घेण्यासाठी कोण कोण सहकार्य करतात? सहकारी का आम्ही दोघच, मुन्ना कोण? वाघमोडे, नामदेव खराडे दोघच. मुन्ना साहेब वाघमोडे वस्ताद कामतीतले आणि तुम्ही त्या दोघांच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान. त्यांचे भाऊ होत मुन्ना वाघमोडे, जे भाऊ पहिले होत. काय नाव त्यांचं? महादेव वाघमोडे. महादेव वाघमोडे पैलवान होते ते. त्यांच्या दोघांच्या संपर्कामध्ये काय बसून करायचं तर पहिलवान आपण कुस्ती तर लावू, बरोबर तर बरोबर. 1985 पासून आज 41 वर्ष झालं. आणि ज्या वेळेस 10 पैसे 5 पैसे जे चालू होता ते 100 रुपयाचा खुर्दा दोघा चौघांनी घेऊन कुस्त्या चालू केल्या होत्या. परत ते चिल्लर बुडाली, रुपयापासून चालू झाल्या. रुपयापासून 2 रुपये नाही, नारळचं नाही, रुपया 2 रुपये देत असताना तेव्हापासून कुस्तीची परंपरा चालू आहे. करत आम्ही जसं ही वर्ष वाढवतच गेलो. आणि वाढवतच झाड मोठे केले तुम्ही. मोठं केले. एवढेशे रोप लावलेद्वारे त्याचा वेलू गेला. या म्हणीप्रमाणे आपण ही कुस्ती मैदान उत्तर वाढवत चाललो. आता 41 वर्ष पूर्ण झाले. आता 42 वर्षाचं कुस्ती मैदान. 41 वर्ष चालू आहे ते. ही कुस्ती मैदान तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे मैदान चांगलं, एक नंबर, मनाला आनंद होतोय. आपण कुस्त्या लावल्या का वर्षभर समाधान वाटतंय. म्हणजे रिचार्ज झाले नव्हते, विचार झाले नाही वाटतंय. आपण जे कुस्त्या लावतो, गावातले आपल्या तालमीत 4 पोरं खेळावी, 4 तरुण पोरं निवडावी, युवा पिढी निरोगी आणि निरीक्षणी हो. त्यांच्या बरोबर आपल्या पोराला नातवडाला ओळून तेच लाव. ही कुस्ती हा खेळ अनादिकालापासून चालू झालेला मर्दांगी खेळ एवढाच आहे. दुसऱ्या त्या खेळापासून उचित कोणी राहू नये. खेळ खेळावं तर कुस्ती खेळावं. दुसऱ्या खेळात कुस्ती मुळे एक पहिलवान जर घरात असला तर सगळं घर शांत राहत आहे. बरोबर. दुधात शांत राहत आहे. पहिलवानच्या निमित्तानं खुराक करायला घरात सुरुवात होते. पहिलवान माजुरी जर असला, थोडं खाल्लं, थोडं खाऊन राहिलेलं म्हातारा कथा आहे. त्याच्या बरोबर त्याची बी तब्येत चांगली राहते. लहान केवळ घरात पहिलवान असावा यासाठी ही परंपरा. आणि पहिलवान असल्यामुळे सगळ्या घराला खायला चांगलं मिळते, घराला घर पण येते. वस्ताद, आता तुम्हाला सहकार्य करणारे मारुती खराड काय कोण नाहीत. कोण मी आणि मुन्ना वाघमोडे दोघच. तुम्हाला म्हणजे युवा पिढी मधले आता सहकार्य करणारे असे पहिल्यापासून आम्ही दोघच. आणि आता सहकार्य करणारे मारुती खराडे वस्ताद. ती सहकार्य कुस्त्या लावण्याचे जे करते ती पण पैसे भरायला आम्हीच, तुम्ही आणि मुन्ना वाघमोडे. मुन्ना सुद्धाचा प्रश्न काय आहे सांगायचं, आपले संघ देव आहे ते. म्हणजे दोस्त आहे ह्यांचा, भावाचा दोस्त. जेव्हा भावाचा लहानपणापासून त्याच्या भावापासून दोस्ती जे आहे आतापर्यंत आहे, त्याला गावाचा मान आहे. आज एवढं 100-200 बोकडं जर पडले तर मुन्ना म्हणजे हा तो फकीर आहे. फकीरचा घोडा आहे. त्याने जेवल्याशिवाय तुम्हाला खायला अधिकार नाही. अशी देवाची परंपरा आहे. त्यांच्यासोबत तुम्ही मित्राचं नातं आहे, जेव्हा भावाचं नातं. आणि तुम्ही दोघांनी ही परंपरा बंद चालू केली. आपले काय पै पाहुणं नाही, भाऊ काय नाही, पण मित्राचं नातं आहे. मित्राचं नातं आहे. मी मराठी
ते मी धनगर समाज आहे बरोबर आहे. म्हणून एका ताटामध्ये बसून जेवतो. बरोबर आहे. हा ती नातं आतापर्यंत तुम्ही टिकवलंय. टिकवलंय. दोस्तीच्या दुनियेतील हा, माझे माणूस आहेत तुम्ही. हा, चालतंय, समाजाला ओके. पण कळलं पाहिजे. हा, समाजाला हा. बी आदर्श घेण्यासारखा आहे. जातीवाद करणारे जे लोक असतील हा. त्यांच्यासाठी यांचा आदर्श आदर्श आहे. आदर्श एक म्हणजे चांगले मित्र भावासारखा जीवा राहतो. भावाची मित्र हा. आहेत. हा. असतात, अतिशय मोडकळीस आलेल्या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मोडकं आलेल्या मैदान आम्ही सुरुवात केली. आता इथून पुढं हा. जर बाहेरच्या गावात यात्रा जी बंद पडल्या त्या हा. त्या बंद पडल्या तरी काय करावं त्याबद्दल? फड चालू करावं. सर्वांनी मिळून आपण सर्वांगीण फड चालू केलं तर कुस्तीच्या निमित्तानं गावात तालीम चालू करावी. गावात तालीम जरी चालू केली तर गावकरी लोक येऊन तालमीत बसते. तुझा पोरगा आहे, माझा पोरगा नातू आहे, परतुंड आहे, त्याच्या नादानं तालमीत जाऊ शकतो. चांगला प्रकारचा पोरगा घडतो, युवा पिढी निरोगी होते. निरोगी होते. त्याच्यामुळं आपण बी निरोगी राहतो. या लाल लाल मत पैशापेक्षा आरोग्याला जास्त महत्व देतात. महत्व जास्त आहे. हा. असतात. तुम्ही एका काळात तुफान पैलवान होता. होय. तुमच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या? कुस्त्या माझ्या लय जण बरोबर झाली. तरी तुमच्या आठवणीतल्या कुस्त्या कोण कोण हा. पैलवान कोण कोण होते? आता तुमच्या जामगावची 2 होती, काय काय नाव त्यांचं? हराळवाडीची नाव होती, हा. तुमचं साहेब काकडे, काकडे, साहेबराव काकडे यांची हा. कुस्ती झाली तुमची. चंदू कराळे, चंदू कराळे वसतात हा. सोलापूरचे. सोलापूर देगावची. हे गावचे. तुम्हाला जामगावचे बोलतो. ही बाळू ही मागायची. मागात यांची ते- वसतात ते. बरोबर आता असतात. तुमच्या वेळेस एवढा पैसा होता का त्यावेळेस? 1 रुपयाला कुस्ती म्हणलं तर लय 10 पैशाला कुस्ती. आताच्या कुस्तीतून त्या कुस्तीत काय फरक वाटतं तुम्हाला? कुस्ती आता पहिली कुस्ती चांगली होती. खासबाज कुस्ती नरड होतं तर सोडत नव्हती, पण कुस्तीच करायची. नोरा हा. डोंगी कुस्तीला नराचं नावच नाही. वस्तादचे मुलगा, काय नाव तुमचं? अमोल खराडे. अमोल खराडे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. खराड साहेब, हे कुस्ती मैदान तुमच्या वडिलांनी चालू केलंय. आता ती परंपरा तुम्ही जोपासण्याचं काम करताय. तुम्हाला काय वाटतं कुस्ती मैदानाबद्दल? कसं काय? वाटतं? मैदान एक उलट नंबर होतंय आणि सगळ्याचा सपोर्ट बी आहे. पैलवानाशींचा, आमच्या गावातल्या लोकांचा हा. सगळ्याचा सपोर्ट आहे आणि उत्साह मैदान भरपूर उत्तर वाढत चाललंय. वाढत चाललंय मैदान. तुम्हाला हे आनंद मिळतो ह्यात. हो हो हो. युवा पिढी निरोगी आणि निर्व्यसनी घडवण्याचं स्वीकार्य करताय तुम्ही. 100% तुमचं अभिनंदन. हे कार्य तुमचं असंच चालू. अशी सर्व पैलवान आणि वस्तादच्या कडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि ही मुलाखत इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराज.